कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच आपले वाक्य खोटे नाही ठरते कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा सांगतो 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीत चांगलं घालून बुलट घ्यायची. असं तरी तर एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चालला दुधाव घेतली येड्या. नाही महाराज, ह्या जगात जर कामानं पैसा कमी असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गाडी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय? नोकऱ्याविषयी सोडा. नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट मला नोकरी लागेल. कवा लागतो? बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब. शिकलेली पोरं किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. पर वही पेन सगट. तू इंजिनियर केवढा झाला? 20 लाख. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले भाऊ. हदी आयला असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला बीपी आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? असे कितीतरी गेले नाहीत. किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले, काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं. आता ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जर दिसला सस्पेंड जागा, त्याच्यापेक्षा कुल्फी का ना पडला उतर म्हशी बाजारा ना 150 रुपये म्हशी. 3 भेटल्या झोपलिंबा खाली. महाराज ही व्यावसायिक मंडळ. मला तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला आधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती तू परा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती होती, तुझ्या कांद्याला आग लाव. लागेल ते लागायचं काय राहिलं. तिथे का मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोही बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 नेलं, 200 किती झाले? 500. आपल्या गावता त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा पिती 6.5ला. सगळे चायनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माशी मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याच. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस यावर राहिले तेवढे द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही. आज झाला मोकळा. केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं, कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू, आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग. नॅचरल थिंग त्याचा नॉट अ चॅलेंज इन द वर. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लई पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाचा बांधा पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक? धोतर गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारलं? ईदवर आलाय आता. एक ईदभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर सुधारलं सुधारलं.
सुधारलं जग? अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा, हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा. चंद्रावर गेला काय लागेल झक मारा. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झक माराय गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतो, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरात न पिडावे. ओवे ऐका नीट. ओवे ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यजावे. बरोबर आहे. म्हणजे उपास तपास करीत बोंबला हिंडायचं नाही. कशाला जातो काशील झक मारा? काय करतो काशील जाऊन? भावळा कोळीला तिथून येतो बांध करीतो. काशीला हे शिकला. काय गेला काशीला? तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. का आला जातो काशीला? काशीची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपान येणं धंदा आहे. पैसे निघत्या, दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, आंतर रंगात नाही. कोणत्या रंगाला? तुम्हाला कोणता रंग आवडतो? आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना, झोंबात लोक झोंबात ते लोकांना इंद्रकर पागल झाला. म्हणजे मी काही बोलतो म्हणे, काही मला मी काही खडी बिडी आणतो. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही मी त्याला मी काय करणार? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. तू की याला घाल मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पुरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या पगलात कुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडबंगला पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस शेतायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात? बैलगाडी भरून माणसं कुठे? शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसेल असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. डाव्याच्या दुकानात माणसं बसेल असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसेल असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसेल असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे, गावात माणूस सापडला ना. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्याकडून पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवण झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? ही आज 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही? बोला. म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लाट आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उताटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खाकरी टाकेल, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची मोफत 70,000ची पल्सर आहे त्याच्याकडून.
10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांगू का, स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचं कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापाने जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2,500 त्याच्या पायात बूट आहे, रुपया इन्कम नाही. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2,500 बूट, रुपया इन्कम नाही, साध मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, मग आईनं का आलं द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान, हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच 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 तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं, नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बापाला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरीच्या बापात नाही कसकावले कीर्तनात, त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला, त्या पोरीला म्हणला इकडे इकडे ये. त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली, तू मेलीच. तो पोरगी गेली, त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळाय, मला तर हानीन पण तुला तर बोगशीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणाला जाऊन सांगणार? त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनही होईल, घराची इज्जतही राहील, आणि तिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पुरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होती. तो टेन्शन मध्येच होता, तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई मागं केली. 5-6 बाई तिला ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा? एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली, म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला, मित्रांना म्हणला टेन्शन, मित्र म्हणले रिलॅक्स. ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणेतलं ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट, बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं, त्यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवला, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली. पुत्र खाले हॉर्न वाजवला, मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. दांड खूप यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरलं म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं.
शिक्षकांना कॉफी पकडली ना, सर परत करणार, वाचला, भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी वाजरायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगू देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गब्बर सारखं नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होत. माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय, माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील, पण जय एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आला ना, आपण निघून जा. जर बंबाजीने रामेश्वर भटाने छळ केला तर तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या रोजच्या ठेवून दिल्या असत्या, अजून केस चालली असते. माघार घ्यायची, मला जगद्गुरु झाले ती माघार. आणि माघारीमध्ये जय नाही, फुटच जागा आहे, फक्त 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्षी केस चालू आहे. किती जागेवर फुटवर दोघं जो शुगरला आहे. वकील तर मिळाला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर, कारण मी संघ येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही, दोघांनी बसलं पाहिजे. तुला काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही अर्ध तुला घे, अर्ध ठेवायच्या, मिटलं का नाही मला. पण गावात काही अवलादी अशा आहे, थोड्या करता का मिटवायचं. आता फार कडावा आली ती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरवी पाहिजे झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. कांद्याने वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे, झालाच. आपले वाक्य खोटे नाही तर कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो, 10-12 गाय पाळल्या ना, दूध बीत चांगलं घालून बुलेट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नाची गाडी नाही घ्यायची, कधी डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबद्ध पाहिलं, वादी चालला दुध घेतली येड्या. नाही महाराज, ह्या जगात जर कामानं पैसा कमेला असेल ना, तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला.